मान्यवर कक्षामध्ये आपण नक्कीच पाहतोय नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजलेली कबीर निर्मल स्मृती ट्रॉफी आपण दरवर्षी पाहतो। यावर्षीही दिनांक 1 ते 8 डिसेंबर रोजी आपण ही स्पर्धा पाहणार आहोत। सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते सन्माननीय गणेशजी केणी साहेब जिग्यादादा यांचं या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले। साहेब आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत। चला गोरसई संघ शेवटचा आपणास या ठिकाणी कॉल करण्यात येतोय। जय बजरंग गोरसे आणि जय हनुमान वडपे। चला जय बजरंग गोरसे संघाचे कॅप्टन आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या। जय गावदेवी काटेई, जय दुर्गा सुरई, जय हनुमान सरवली, जय गावदेव वडूनवगर। म्हणजे जर बघितलं ना आज कल्याण केणी सर तब्बल 6 संघांच्या नावामध्ये जय आहे। जय बजरंग गोरसई, जय हनुमान वडपे, जय गावदेवी काटेई, जय दुर्गा सुरई, जय हनुमान सरवली आणि जय गावदेव वडूनवगर। सुबेल सामन्याला सुरुवात होत आहे। 4 षटकांचा सामना असेल। यानंतर प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील सामना 4 षटकांचा असेल। दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे होतील। कारण ठीक 5 वाजता आपल्याला रेग्युलर क्रिकेटसाठी हे मैदान खाली करायचं आहे। याकडे सर्व कर्णधारांचं लक्ष असू द्या। अगदी काटेकोर वेळ पंचमंडली आपण ही काटेकोर वेळ तिथे पाळायची आहे। 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे। 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या नाही तर एक प्लेयर आतमध्ये सर्कलमध्ये अनाउन्समेंट करा। यस 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं झाली नाहीत पंचमंडली या नियमाकडे लक्ष द्यायचे। 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 30th सर्कलमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला। हा नियम आयोजन समितीचा आहे, याकडे लक्ष असू द्या। सोवेल मित्र सीझन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे रेग्युलर क्रिकेट तसेच 40+ क्रिकेटमध्ये। आणि सीझनचा जर विचार केला तर पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय अगदी महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेचं नाव आहे अशी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024। सोवेल रवी आणि प्रमोद ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय। अतिशय भव्य दिव्य ही क्रीडानगरी सजवलेली आहे। खरं तर क्रीडानगरीला स्टेडियमचं लुक प्रदान झालं आहे। खऱ्या अर्थाने आपण रजनी क्रिकेटमध्ये या स्टेडियमला या मैदानाला 4 चांद लागलेले पाहणार आहोत। आज मित्र विसरू नका 5 वाजल्यापासून आपण रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहोत। उर्वरित 4 दिवसामध्ये अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले बॅट्समन बॉलर अगदी महाराष्ट्रातून आपल्याला ठाणे जिल्ह्यातून पाहायला मिळतील आणि नक्कीच त्या क्रिकेटचा तुम्ही या ठिकाणी भरपूर आनंद घ्या। हा फक्त स्टार्टर आहे 40+ क्रिकेट म्हणजे फक्त स्टार्टर आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने मेजवानी मिळेल रेग्युलर क्रिकेटची आपल्याला रात्री। सुबेल प्रवीण गोलंदाजी सुरुवात करेल। स्ट्राइक रवीसाठी असेल आणि नॉन स्ट्राइकला मात्र प्रमोद। चला लगेच सामन्याला सुरुवात करा। पंच या नियमाकडे लक्ष द्या तुम्ही। 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल।
फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ग्रामीण टेनिस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभर नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. तेजस भोईर प्रोप्रायटर आहेत. नक्कीच एक चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचत आहे मित्रांनो. सामन्याला सुरुवात होत आहे. जाऊया आपण मैदानात. हॅलो हॅलो. सो वेल 30 सर्कलमध्ये बघूया आपण. उजव्या हाताच्या फलंदाजाला शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर मिड ऑफ. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर यांच्यामध्ये ज्ञानेश्वर मुकादम स्वतः कॅप्टन. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवले गेलेलं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आजच्या दिवसातील. प्रवीण राऊंड द विकेट. पहिला चेंडू अगदी गॅप मधून तटवलेला आहे. डीप थर्डमॅन आणि गली क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. दिवसाची सुरुवात अगदी फक्कड चहाने व्हावी ना, तशी या आजच्या दिवसाची सुरुवात अगदी एक तंत्रशुद्ध फटक्याने झालेली आहे काळामकेणी सर. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात जवानमान वडपे संघासाठी. खास करून फलंदाज रविच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू व्यवस्थित प्रॉपर बॅटवर आलेला नाही. इनर एज लागली, पायांवर आदळला. त्यानंतर सिंगल दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 5 वर पोहोचलेले. दोन्ही संघ अगदी एकामेकाला तोडीस तोड संघ आहेत. वडपे संघ किंवा गोरसे संघ अगदी क्रिकेट कोळून पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे अनुभवाची नक्कीच कमी नाही. चांगले प्लेयर आहेत, चांगले बॅट्समन, चांगले बॉलर दोन्ही संघामध्ये आहेत. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतंय. प्रवीण हा चेंडू आदळतो यष्ट्यांवर. यस आणि उजवी यष्टी वाकून जाते. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वडपे संघाला मोठा आदरा. फुटवर्क नव्हता अजिबात. आपण जर फटक्याचा विचार केला तर अगदी स्टंपच्या समोर टाकला होता. थोडासा इन स्विंग झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र उजवी यष्टी वाकून गेला. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात खरं तर 10 ते 12 धावांची आवश्यकता असते. पॉवर प्लेच्या षटकात कर्णधाराचंही तेच मत असते की माझ्या 45च्या खेळाडूंनी 10 ते 12 धावफलकावर लावाव्यात. मात्र इथं पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तिथून मात्र थोडीशी घसरगुंडी आपल्याला पाहायला मिळते वडपे संघाची. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, जीवन आलेले आहेत बॅटिंगसाठी. ऍक्टिव्ह असतात ग्रुपवर, मात्र इथे बॅटिंगमध्ये किती ऍक्टिव्ह आहेत बघूया. हलक्या हाताने चेंडूला फक्त फ्लिक केलेला आहे. राहुल द्रविडच्या अंदाजाने सिंगल आली आणि जीवनने नक्की सुटकेचा निश्वास सोडला की चला माझी या वर्षाची बोनी झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागते 6. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर कुठे ना कुठे धावसंख्येला खीळ बसते. शफल क्रॉस झाले फलंदाज. डाव्याष्टी सोडून गेलेला चेंडू आणि डाव्याष्टीच्या बाहेर चुकीला माफी नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव्याने धावसंख्या धावफलकावर 7 लागते. एक बाद 7 अशी धावसंख्या झालेली वडपे संघाची. जनवन वडपे वर्सेस जय बजरंग गोरसई हा सामना पाहणार आहोत. पाहतोय आपण. हो, या ठिकाणी मात्र मिड विकेट मिडॉनला छेदून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. गाँव गाँव इलाके में सारे चलता है ना.
क्षेत्ररक्षण खराब म्हणता येणार नाही, मात्र नशिबाची साथ मिळाली बॅटमॅनला. ड्राईव्ह केलेला आहे, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हो, इथे मात्र काय घडलंय, यस सिंगल घेण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि आणखी एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. नक्कीच, परंतु हा ब्रँड मात्र मित्रांनो सहजासहजी बनलेला नाही. त्यामागे कष्ट, त्यामागे चिकाटी, त्यामागे निष्ठा आणि त्यामागे नक्कीच एक प्रेरणा आहे. आणि त्या प्रेरणेखातीर आपण पाहतोय सन्माननीय प्रतापदादा पाटील एक ब्रँड बनलेले आहेत रानालगावचे. नवे नवे या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एक दानशूर दाते म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि खरोखर खूप सुंदर गीत त्यांच्यावर रचलेलं आहे. या गीतकाराला तसेच संगीतकाराला आपण खूप खूप धन्यवाद देऊया. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 11. समाधानकारक धावसंख्या आहे. कालम केडी सर काय म्हणाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर? नक्की चांगली सुरुवात आपण पाहिली तर रवीनं करून दिली. 4 चेंडूमध्ये 9 वर खेळतात. प्रमोद वडोलकर 0 बाद झाले. जीवन भुईर एका धावसंख्येवर धावबाच्या स्वरूपात बाद झाले. दोन्ही संघांसाठी मी तर म्हणेन की सुरुवात अगदी समान आहे. सुनील कडू साहेब या ठिकाणी आपल्याला जॉईन झालेले आहेत. विनंती असेल सुनील कडू साहेब आपणास आपण या व्यासपीठावर विलासमती राहणार संघाच्या वतीनं आपल्याला सस्नेह निमंत्रण. सुनीलजी कडू या मैदानामध्ये या क्रीडानगरीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पिंटू फलंदाजीसाठी येतोय. यस, आमचे सहकारी समालोचक मित्र मनोज ठाकरे सर या ठिकाणी नक्कीच आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत. जय बजरंग गोरसे संघाकडून शॉर्ट फाईन लेगचा नक्कीच जागा त्यांनी सांभाळलेली आहे. नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक आणि जय बजरंग गोरसे 40+ संघाच्या संघनायकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. चला वेळेच्या बाबतीत बघा 11:59 आपण इनिंगचा पहिला चेंडू टाकलाय. लक्ष असू द्या. या स्पर्धेची सर्व ऑफिशियल मंडळी इन ऍक्शन मध्ये आहेत. मोहनदादा भोईर, काळीराम केणी, स्वतः मी ज्ञानेश्वर चिकणे, त्यानंतर ज्ञानेश्वर मुकादम, ही सर्व ऑफिशियल मंडळी जी आहे ती इन ऍक्शन मध्ये येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला दिसणार आहे. गोलंदाज तयार. योगेश, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ खूप वाया घालवत आहे. पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे पंचांकडून. पहिला चेंडू ज्याने इन स्वीकर आपण बघितला, कुठं ना कुठं चेंडू नक्कीच क्रीजमध्ये सोडला होता. फलंदाजाचा पददालित्य खरं तर फुटवर्क तितकं खास नव्हतं आणि त्या अनुषंगाने आपण हा पहिला डॉट चेंडू पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे. सिंगल आली. डबलमध्ये कन्वर्ट होते की काय? यस, आणि डबलमध्ये ही धाव कन्वर्ट झालेली. 2 धावा. गोलंदाजाची ॲक्शन जर बघितली तर नक्कीच विक्रमसूती वडोनगर संघाचे महेश काबूकर यांच्यासारखी गोलंदाजाची ॲक्शन नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी सेम टू सेम त्यांची आठवण व्हावी महेश काबूकर यांची. अगदी सेम तशीच गोलंदाजाची ॲक्शन गोलंदाज गणेश याच्याकडून ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅटची वरची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनमध्ये आला. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 14. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन. 4 षटकामध्ये 40+ धावसंख्या ही चांगली मानली जात असते. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल, परफेक्ट गोलंदाज असतील तर 40+ ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या असते समोरच्या संघासाठी. तर इथे किती करण्यात येतील? रवी, प्रमोद, जीवन आणि पिंटू या चौघांकडून आतापर्यंत धावसंख्या 14 वर पोहोचवली गेलेली आहे. त्यामधील प्रमोद आणि जीवन हे बाद झालेले आहेत. रवी आणि पिंटू खेळपट्टीवर. गोलंदाज गणेश या षटकातील 4था चेंडू. जीवन आहे
हो, यावेळी मात्र कुठे ना कुठे आपण पाहतो चेंज ऑफ पेस केला होता. सॉरी, रवी बाद झालेले, जीवन खेळपट्टीवर अजूनही आहेत. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आणि त्यानंतर फलंदाजाला पूर्णपणे बीट केले, परंतु सिंगल आली. अतिरिक्तच्या रूपाने ही सिंगल. धावा येवत कशा येवत, टेनिस क्रिकेटमध्ये हेच असतं. कुठल्या ना कुठल्या प्रकारे धावसंख्या वाढत ठेवणे, धावसंख्या हलत ठेवणे हे खूप महत्त्वाचं असतं. यानंतरचा जो सामना आहे विलासमती राहणार आणि चौथा एरवा माणकोळी. जबरदस्त एक बॅटल आपण पाहणार आहोत. खेचून मारलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली, डबलचा प्रयत्न होतोय, धोकादायक धाव आणि धोकादायक धाव घेताना मात्र फलंदाज अपयशी ठरतोय क्रीज पर्यंत पोहोचण्यास. मागच्या वर्षी याच मैदानात आपण अध्यक्ष चषक पाहिला, तेव्हा शेड्यूल वेगळं होतं. तेव्हा 40+ साठी खास नाईट राखून ठेवले होते, रजनी क्रिकेट राखून ठेवलं होतं आणि रेग्युलर आपण बघितलं की दिवसा खेळवलं गेलं होतं. यावेळी मात्र शेड्यूल चेंज करण्यात आलेले. तर धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 16. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सचिव रमेशजी तरेसाहेब ही कधीपासून जॉईन झालेले आहेत. तरेसाहेब, आपलंही या व्यासपीठावर विलासमती राहणार संघाच्या वतीने या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पुल केलेला आहे, पॉवरफुल असेल का? ओहो, तिथे काय घडलंय बघूया. झेल तर सुटलेलं आहे, परंतु आय थिंक सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात यश आलेला. बघूया पंच निर्णय काय देत आहेत. यस, पंचांच्या विनंतीनुसार निरीक्षण केलं जाते. मात्र यस, सीमा रेषेवर क्षेत्ररक्षक होता आणि त्या अनुषंगाने हा षटकार आहे. नक्कीच पंच. झेल त्या ठिकाणी अगदी सीमारेषेवर उभे असताना चेंडू हातामध्ये आला होता आणि इथं निरीक्षण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे. तर या षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती. चला, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, अजिबात वेळ वाया घालू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवायचे आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि तिसरे षटक आकाश घेऊन येतोय. सॉरी, आकाश फलंदाजीसाठी येतोय आणि नितीन गोलंदाजीसाठी येतोय. आकाश याला आकाशामध्ये पाठवावे लागतील काही चेंडू. धावसंख्या 22, चांगली धावसंख्या 11च्या सरासरीने 2 षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डीप कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी गफलत झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही फलंदाजांनी अगदी आरामात 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. खरं तर सीझनची सुरुवात अशा मोठ्या स्पर्धेने होणं म्हणजे नक्कीच प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय बाब असते. हा फुलटॉस आहे, स्वांग केलेला. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू सीमारेषा पार करतोय. सौकार. पाटील वारी फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे नारी, गोरगरिबांचा कैवारी.
म्हणजे 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळी मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला नाहीये, मात्र सिंगल नक्कीच येणार. ज्ञानेश्वर मुकादम यांचा चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. गुणलेखन चांगले करत नाही तर फिल्डिंग आणि थ्रोही चांगला करता येतं, त्यांनी दाखवून दिलेले. धावसंख्या 29. नितीनचं हे तिसरं षटक. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. अगदी चांगली खेळपट्टी, त्यानंतर चांगलं मैदान, भव्य दिव्य आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा सिंगल येईल. अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर 31. गोलंदाजाची दिशा आणि दशा खूप खराब या षटकामध्ये आपण पाहतोय. नितीन कमबॅक करावं लागेल, कारण आकाशच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. पिंटू एका षटकारानिशी खेळतोय, व्ही शेपमध्ये खेळलेलं आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या 32 वर पोहोचलेली आहे. खरं तर धावसंख्येला नक्कीच आकार देत ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. हा खाली राहणारा चेंडू, बॅट अगोदर फिरली, थोडासा चेंडू खाली राहिला, सबमरीन चेंडू म्हणता येईल. डॉट चेंडू. राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना थोडीशी दिशा आणि वेग याच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे गोलंदाजाने. पुन्हा एकदा सरळ बॅटने केलेला आहे स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला, अगदी पडतोय झडतोय, मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. टाळ्यांचा गजर आपण क्षेत्ररक्षकासाठी पाहू शकतो. आणि 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 34 लागली. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय वडपे संघाची. हनुमान वडपे वर्सेस जय बजरंग गोरसे. महाराष्ट्राचे गुणवंत गुणलेखक, सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते मॅन फ्रॉम पिंपलास अल्पेश गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि षटकारांच्या हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी अल्पेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. थँक्यू सो मच अल्पेश गायकवाड, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकारांच्या हॅट्रिक पूर्ण करता तर 1001 रुपये, चौकारांच्या हॅट्रिक पूर्ण करता बॅट्समन तर 1001 रुपये, आणि विकेटची जरी हॅट्रिक करता बॉलर तरी या सामन्यासाठी अल्पेश गायकवाड यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. सागरकडे गोलंदाजी सोपवलेले शेवटच्या षटकात. या पूर्ण स्पर्धेवर अगदी जातीने लक्ष रिग्नेश पाटील यांचं. सन्माननीय श्री प्रतापजी पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून विलासमती राहणार संघाच्या माध्यमातून या सीझनची पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा अध्यक्षांची आणि त्यानंतर दुसरी स्पर्धा आपण पाहणार आहोत कार्याध्यक्षांची. म्हणजे नक्कीच या वर्षी तरी कार्याध्यक्ष नवीन 40+ संघटनेचे टॉपला राहिलेले आहेत. गोलंदाज तयार. सागर, पहिला चेंडू, पंचांकडून नो बॉलचा इशारा, मात्र पुल केलेला आहे. ज्ञानेश्वर मुकादम याच्याकडून झेल सुटतोय. बघा कुठल्या प्रकारचा हा नो आहे, अगदी कुठला नियम पाळलेला नाहीये क्षेत्ररक्षकांनी, तो बघूया आपण. यस, एका बाजूला आपण पाहतोय की मला वाटते 3+1. यस, या सर्व गोष्टींवर गोलंदाजाने आणि या सर्व गोष्टीवर कर्णधाराने बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक असतं. तर पुढील चेंडू फ्रीट असेल. 2+1 अशा या 3 काढलं का 3+1 अशा 4 धावा या चेंडूवर मिळतात आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या वेगाने पुढे सडकते. 38.
या मित्र वाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. फ्री हिट कायम असेल. ओहो, यावेळी मात्र पाहतो आपण लॉब केलेल्या चेंडूला ज्ञानेश्वर मुकादम फक्त पाहत राहतील आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. ग्लोरियस 6 आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार. साऱ्यांचा प्यारा असा इरादा राय त्याच्या नावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. सन्माननीय पंकजी पाटील साहेब, पंकजी नाईक साहेब, राजेंद्रजी पाटील साहेब, दर्पणजी नाईक आणि उमेशजी नाईक या मान्यवरांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तसेच केतनजी नाईक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या ज्ञानेश्वर मुकादम ते आपलं काम नाही मला वाटतं. यावेळी मात्र पाहतोय आपण की 3 या चेंडूवर आलेले आहेत. अजून किती सोपा झेल पाहिजे होता काळीराम केणी सर. असं शेवटी क्रिकेट आहे. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 48. लहान प्रेक्षक मजा घेत आहेत. ऑफस्टम सोडणारा चेंडू पुन्हा एकदा वाईट. खूप लांबडं षटक, खूप लांबलेलं षटक आहे हे. कारण या षटकामध्ये 1 नो बघितला, 3 तब्बल वाईड बघितले, 2 वाईड बघितले, 1 षटकार. हा चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाही आहे आणि आता मात्र गोलंदाजाने सुटकेचा श्वास सोडलेला आहे. याचबरोबर फलंदाजाची खेळी संपुष्टात. चला पुढील 2 संघांनी तयार राहायचे. 2 संघाचे कॅप्टन विलासमती राणाल आणि चौटाईराव मानकोळी. विलासमती राणाल संघाने पहिल्या सामन्यात, अगदी उद्घाटनच्या सामन्यात जबरदस्त विजय संपादन केला होता. गंगामाता गुंधवली संघाला पराभूत केलं होतं. तर पहिल्या सामन्यात नक्कीच चौटाईराव मानकोली संघाला पुढे चाल मिळाली होती. हे संघ, दोन्ही संघ आमने सामने टाकणार आहेत पुढील सामन्यात. पाहायला विसरू नका मित्रांनो, एक बिग बॅटल. अगदी प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. कारण विलासमती राणाल संघ स्थानिक संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. नवीन बॅटमन संकेत. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. ज्ञानेश्वर मुकादम पुन्हा एकदा तिथे आहेत. अजून थोडंसं एंटरटेनमेंट ते करतायत प्रेक्षकांचं. मात्र 2 आल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 50 पूर्ण केलेले आहेत. वडपे संघाने अभिनंदन. हल्लाप केलेला चेंडू, अगदी ताकदवर फटका आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेकडे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु 2 धावा रोखू शकलेले नाही आहेत फिल्डर. आणि अशाप्रमाणे 2 धावा पूर्ण. 53 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या. वडपे संघ असं वाटलं होतं की कुठेतरी चार्ज झाला नव्हता, मात्र धावफलकावर धावसंख्या बघितली तर एकदम चांगली. येणारी एज लागली, चेंडू तिथेच राहिला खेळपट्टीवर. मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. अशा प्रकारे 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या 54 आणि गोरसई संघासमोर वडपे संघाने आव्हान ठेवलेले 55 धावांचं. तर जाऊया मित्रांनो आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्यासाठी. मान्यवर कक्षामध्ये काही सन्मान्य पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष आणि कबीर निर्माण स्मृती चषकाचे नक्कीच प्रणेते माजी सरपंच गणेशजी केणी साहेब, सर्वांचे आवडते जिग्यादादा यांचं स्वागत आणि सन्मान मी रिग्नेश पाटील आपणास विनंती करतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे खरे फोकसमॅन रिग्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी केणी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झाल्यास मान्यवर कक्षामध्ये आपलं मनापासून आभार. त्यानंतर माजी सरपंच सखारामजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ राहणालगावचे नागरिक माजी सरपंच सखारामजी माळी साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान
या ठिकाणी केले जाईल. मी पुन्हा एकदा नक्कीच मी विनंती करेन आपले सर्वांचे लाडके भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते संग्रामजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर माजी सरपंच शिवनाजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान मी प्रवीणजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते शिवनाजी भोईर माजी सरपंच यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवनाथ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच माजी प्रथम नागरिक राणाल गावचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे विलासमती राणाल संघाच्या वतीने. त्यानंतर माजी सरपंच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत विठ्ठलजी भोईर. पलटी शॉटचे बादशाह डगलस शॉटचे बादशाह विठ्ठलजी भोईर सध्या या संघटनेमध्ये नाहीत, मात्र संघटनेवर प्रेम आहे. या संघावर विलासमती राणा संघावर नक्कीच त्यांचं प्रेम आहे. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी विठ्ठलजी भोईर. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास नाईक या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं झालेलं आहे कारिवली गावचे. त्यानंतर अमोल चांदमारे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. महेश पेजी पाटील आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अमोलजी चांदमारे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंकजी नाईक या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर संतोषजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. चंद्रकांत नाईकी आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संतोष भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्मान्य श्री शशिकांतजी भोईर साहेब आपण पुढे या. शशिकांतजी भोईर आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. शशिकांतजी भोईर आपण या समोर आपलंही स्वागत आणि सन्मान. भावेश नाईक आपल्या शुभ हस्ते हे स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्यानंतर मनोज पाटील भाऊ आपण पुढे या. त्यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं. लालचंद भाऊ आपण आपल्या शुभ हस्ते मनोज पाटील जागृत मराठा राहणार संघाचे अष्टपैलू खेळाडू मनोज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आभार मानूया आणि नक्कीच त्यानंतर राजेंद्रजी पाटील आपण पुढे या. आपले स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले. लालचंद भाऊ आपण आपल्या शुभ हस्ते सर आपण सामना सुरू ठेवा, फक्त एक स्वागत आणि सन्मान होईल. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे नक्कीच मान्यवरांचं. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आभार मानून आपण पुन्हा एकदा जातोय मैदानात. गणेश आणि प्रवीणी सलामीची जोडी. पहिला चेंडू फ्लिक केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावांसाठी जबरदस्त सुरुवात. हुकुमाचा जय जिधर भी चलता है सिक्का है
त्यानंतर दर्पणची नाईक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. मी नक्कीच भोईर साहेबांना विनंती करेन, दीपकजी भोईर साहेब, आपण दर्पण नाईक यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. यावेळी मात्र आणखी एक चांगला फटका पाहता आपण डी पेक्षा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. दादा साऱ्यांची आता बनलाय जान रानालगाव की आहे ओ शान रानालगावची आहे ओ शान अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय मान दादा के करोडो. त्यानंतर केतनजी नाईक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. केतनजी नाईक यांचंही स्वागत आणि सन्मान. महेशजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभस्ते केतन नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. केतनजी नाईक, आपण या पुढे. यस, त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानात. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि त्यानंतर आपण मात्र पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट. कशमकश लेगबायच्या रूपाने आणखी आधीच एक धाव आलेली होती. 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत. डॉट चेंडू त्यानंतर यावेळी मात्र चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. स्वर्गीय विकास पुंडलिक पाटील, स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँडला सलामी देणारा हा चौकार. जिधर भी चलता है सिक्का है ओ यक्का हुकुमाचा चाहे जिधर भी चलता है सिक्का है ओ यक्का हुकुमाचा असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा पाटील ब्रँड आहे. तर या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 13 झालेले. त्यानंतर विनंती असेल विलासमती राहणार संघाचे कॅप्टन तसेच चौटाईरवा माणकोली संघाचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. एक षटकानंतर टॉस होणार आहे. टॉस बॉक्स खाली करून ठेवायचं आहे. विनंती असेल सर्व प्रेक्षकांना. तसेच खेळाडू वर्ग, आपण टॉस बॉक्स जरा खाली करून ठेवा. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या कलमकिनीसर अगदी चांगली म्हणावी लागेल. या षटकामध्ये 13. हा चेंडू बॅटवर आलेला नाहीये, परंतु सिंगल रोखली जाणार नाहीये. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्तच्या रूपाने 14. तर पहिल्या षटकात 14 धावा जशाच तसे उत्तर दिलेलं आहे गोडसे संघाने. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. नक्कीच मी विनंती करेन पंकजी नाईक आणि राजेंद्रजी पाटील, आपण आपल्या शुभस्ते ही टॉस करायचे. विलासमती राहणार संघाचे कॅप्टन आपण चला, आपण शॉर्टली अगदी ही टॉस करणार आहोत. टॉस स्वागत कन्स्ट्रक्शन आणि एका बाजूला नक्कीच विलासमती राहणार चषक. कॉलिंग कोण करेल? येस, चौठाईराव माणकोली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही टॉस आपण करणार आहोत. विलासमती राहणार असं त्यांचं म्हणणं आहे. येस, आणि पडलेला आहे विलासमती राहणार. नक्कीच निर्णय कळवायचा आहे फक्त आपण. बॅटिंग असणार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्र. टॉस या ठिकाणी चौठाईराव माणकोली आणि विलासमती राहणार संघामध्ये झालेला आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय चौठाईराव माणकोली संघाच्या कॅप्टनने घेतलेला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. हा चेंडू आपण पाहतोय पहिलाच वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आणि अशा प्रकारे सुरुवात अगदी चांगली मिळते गोडसे संघाला.
वेल 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. जशाच तसे उत्तर आपण पाहतोय. यावेळी बॅकफुटला गेले फलंदाज पाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. दुसरी धाव पूर्ण. हॅलो नमस्कार शो जरा स्कोरिंग करतो हा निघा तुम्ही निघा. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. सामन्याचं दुसरं सत्र सुरू आहे. 54 धावांचं लक्ष आहे. जय बजरंग गोरसी या संघासमोर आणि सलवीर जोडी गणेश आणि प्रवीण दोन्ही फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केलेली आहे. गणेशनं 2 चौकार ठोकलेत. 10 वर खेळतात 4 चेंडूमध्ये. प्रवीण खेळतात 4 वर. संघाची टोटल 18. नक्की जय बजरंग गोरसी संघाने चाचणी स्पर्धेमध्ये जय बजरंग गोरसी संघाने चाचणी स्पर्धेमध्ये जोशीलोन भाजप बीज संघाला पराभूत करण्याची कामगिरी केलेली आहे. सर्वांना शुभ दुपार. 12:35 झालेली आहेत आणि अगदी दुसऱ्या डावाला सुरुवात. यानंतर आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. विलास मूर्ती राहणाल आणि चौटायरवा मानकोली दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. गोलंदाज सचिन ते कर्पूस समाचार घेतलाय फलंदाज गणेशनं आणि अगदी चेंडूला पाठवले सीमापार. 6 धावांसाठी षटकार. चर्चा आमचीच असते गावोगाव इलाके में सारे चलता है ना इलाके में सारे चलता है ना पसंद है सबको स्वभाव वेल प्रसंगी घेतो याद प्रसंगी घेतो याद वेल प्रसंगी घेतो याद पैशात मोठी आहे बेटाची नारा जरूर. गणेशनं चाचणी स्पर्धेमध्ये देखील विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. उपस्थित सर्व मान्यवर कक्षामध्ये मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. अतिशय चांगली क्रीडानगरी ग्रामस्थ मंडळ राहणालच्या माध्यमातून राहणाल गावची ही क्रीडानगरी. गोलंदाज तयार होत आहेत. सचिन इथे अगदी चेंडूला हेलिकॉप्टरच्या अंदाजाने उडवलाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले. धावा मिळतील 2. दोन्ही धावसंख्या झाली ती 26. 54 बनवायचे आहेत. 26 झालेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि अजूनही या ओव्हरचे 3 चेंडूंचा खेळ शेष असावा. जशाच तसं उत्तर दिलं जातोय गणेश आणि प्रवीण कडून. हा चेंडू देखील अगदी बॅक टू द बॉलर असा फटका आपण पाहिलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला उचललाय. इथे मात्र आता फलंदाज प्रवीण धावबादच्या स्वरूपात बाद होतील. पहिलंच सांघिक यश इथं मिळवलंय जानवन वडपे संघाने. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. 10 चेंडूमध्ये चिकणे सर 27 आलेत आणि उर्वरित 14 मध्ये आता 27 बाकी आहेत. म्हणजे गोरसई संघासाठी अगदी चांगले फलंदाजी सुरू आहे मैदानातून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 54 धावा जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये वडपे संघाने बनवल्या वाटलं होतं की गोरसई संघ 54 धावांचा कुठेतरी दडपण घेईल का. मात्र गणेशनं अगदी चाचणी स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे त्याच फलंदाजीला या स्पर्धेतून देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार 2 दुहेरी 1 सिंगल अशा 19 धावा आल्यात. आमच्या समालोचक कक्षामध्ये चिराग माली भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला एक स्टार खेळाडू ज्यांनी राहणाल गावचं क्रिकेटच्या पटलावर
नाव लौकिक केले आहे. नवीन फलंदाज नितीन आलेत युनिट नंबर 3 वर. गोरसे संघाने चाचणी स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे, तर वडपे संघाला विजयाचं खातं खोलायचं आहे. बघूया जीवन भुईर, प्रमोदजी वळोकर आणि सुनील मामा यांचा संघ. इथे हा चेंडू सोडून दिला. अगदी पंच परेश महाजन सर आहेत. वाईटचा इशारा केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात आहे. यापेक्षा ज्ञानेश्वर मुकदमला काय अपेक्षा असेल सहकाऱ्यांकडून. या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक आहेत आणि जय बजरंग गोरसे 40+ संघाचे संघनायक म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. हा चेंडू देखील अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. लॉंगलेग सीमारेषेकडे चेंडू सळसळतोय. 2 क्षेत्ररक्षक मधून चेंडू सीमा पार. गणेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. गुड शॉट. आता बनलाय जान रानाल गाव की आहे ओ शान, रानाल गाव की आहे ओ शान. अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय मान, दादाचे करोडो बने हे प्यार. 32 वर धावसंख्या पोचले आणि वैयक्तिक गणेश 23 वर खेळतात. एक अति किल्ला लढवत आहेत. वय वर्ष 45चा खेळाडू सलामीला आलाय. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा हाफपीच चेंडू होता आणि पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये तोच रिझल्ट. चौकार. सुरेख फलंदाजी. आहे रे यो रानाल गावाचा, पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल. नक्कीच प्रताप पाटील साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. अध्यक्ष चषकामध्ये देवानंदजी थले साहेबांनी प्रताप पाटील साहेबांबद्दल एक शब्द बोलले होते की शेठ कोणाला म्हणावा, आणि शेठ हा शब्द प्रताप पाटील साहेबांना शोभतोय. पैसा हातात असावा, पैसा डोक्यात नसावा. आणि नक्कीच प्रताप पाटील साहेब नेहमी करत असतात. राणाल गावचे अगदी आपण पाहिले तर उद्योजक आहेत, उद्योगपती. धावसंख्या 36 झालेली आहे. 36 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलेला आहे. 54 बनवायचे, 36 झालेत. या ओव्हरमध्ये 22 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. आता 18ची गरज आहे. हा चेंडू अगदी काय चेंडूला ठोकलाय. जबरदस्त फटका. काऊ कॉर्नर रिझन क्लिअर करतोय. षटकार येतोय. फलंदाज नितीनच्या बॅट मधून. वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाज डॉट बॉल येतोय. जिमित हा गोलंदाज आपण पाहतोय. पवन पुत्र जयनमन वडपे संघाकडून. हा चेंडू अगदी लो फुलटच होता. गती कमी करून चेंडू हाताला होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील. वेल होती दोन्ही फलंदाजांकडे. एक धाव कंप्लीट करण्याची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. त्रेचाळीस झाले. 54 बनवायचे आहेत, म्हणजे आता 11 धावा विजयासाठी हवेत. जय बजरंग गोरसे संघाला 9 चेंडू मध्ये 11. इथे अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय. चांगला प्रयत्न. डे बॅकवर्ड स्क्वेअरले का डीप मधून 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केल्यात. गणेशची फिटनेस पहा आपण. सलामीला आलाय. पहिल्या चेंडूपासून खेळतोय. आतापर्यंत आपण त्यांचा वैयक्तिक धावसंख्या पाहिलं तर 25 आणि संघाची टोटल 45. नऊ धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 9 धावा जय बजरंग गोरसे संघाने दाखवून दिलाय. आंबे किसी से कम नाही. फलंदाजी चांगली केलेली आहे.
गोलंदाजी थोडीशी खराब केली. बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी जबरदस्त फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझन मधून चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गणेश काय फलंदाजी करताय. ज्या दिशेला चेंडू येतोय अगदी चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी करतायत. चांगले खेळाडू आहेत गणेश. वैयक्तिक 29, संघ पोचलाय 49. इथे अगदी हलक्या हातानं चेंडूला डिफेन्स केलाय. बघूया स्वतः गोलंदाज चेंडूला उचलून फेकतील. 2 धावा पूर्ण केलेत. मिडअप वरून चेंडू उचलला होता गोलंदाजानं. धावसंख्या पोचली ती 51. आता विजयापासून फक्त 3 धावा दूर आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलेला आहे. आता 6 मध्ये 3 चेसिंग इज कंपल्स. सॉरी 55चं लक्ष आहे. 54 बनवलेत. चुकीची दुरुस्ती क्षमा असावी. 6 चेंडू आणि 4 धावा. एक चमत्काराची ते वाचू शकेल वडपे संघाला. बघूया कोण गोलंदाज असतील की जो 6 मध्ये 4 धावा डिपेंड करण्याची ताकद ठेवतोय वडपे संघाकडून. नक्कीच गणेशचं कौतुक करावं लागेल. सलामीला आला 31 वर खेळतोय. प्रवीणनं साथ दिली. त्यानंतर नितीननं देखील फक्त 1 विकेट आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवत 51. अतिशय चांगली स्पर्धा. विलासमूर्ती रेग्युलर संघ असो की 40+ सर्वांची या स्पर्धेसाठी अपार मेहनत आपण पाहतोय. गावातील सर्व आजीमाजी, सरपंच, गावचे उद्योगपती, समाजसेवक, गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत आजीमाजी सदस्य सर्वांचीच मोठ्या संख्येने आपण रोज उपस्थिती पाहतोय. आमचे विठ्ठलजी भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य राणाल आणि मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. माजी सरपंच देखील ते राहिलेत. आणि हा विजयी चौकार नितीनच्या बॅट मधून. वाह काय सामना केलेत. जय बजरंग गोरसे संघाने 55 धावांचं लक्ष अवघ्या 19 चेंडू मध्ये पार केलेले. अभिनंदन जय बजरंग गोरसे आणि हडलक टफ लक. जय हनुमान.